नमस्कार, मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट मी आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. काय आहे नवीन अपडेट? चला तर मग पाहूयात. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मंडळ चंद्रपूर यांच्यामार्फत वीजतंत्री यांची शिकाऊ उमेदवारांची साठी अर्ज मागवण्यात आलेले होते अप्रेंटिसशिपसाठी. तर या अंतर्गत जे शिकाऊ उमेदवार आहेत त्यांची तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण www.mahatransco.in या संकेतस्थळावरती जाऊनसुद्धा ही यादी आपण चेक करू शकता. आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये पहा, त्यांनी काही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. तर या आपण परिपूर्णपणे वाचन करून घ्यावेत या ठिकाणी. आता यामध्ये काही ठळक मुद्दे आहेत. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून उमेदवारांची निवड यादी त्यांना SSC व ITI मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शवलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे जे काही 10वीचे मार्क्स असतील, त्याचबरोबर ITI इलेक्ट्रिशियनमध्ये त्यांना जे काही गुण प्राप्त झाले आहेत त्यांच्या आधारावरती, तसेच त्यांनी अर्जामध्ये जे काही सामाजिक प्रवर्ग नमूद केलेला आहे या माहितीच्या आधारे ही यादी तात्पुरती स्वरूपातली यादी इथे प्रकाशित करण्यात आलेली आहे. ज्या 2 किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान आहेत अशा उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्यातील ज्येष्ठ उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे काही उमेदवार असतील, 2 किंवा अधिक उमेदवार की ज्यांची गुण समान आहेत, परंतु त्यांची निवड जी आहे ती त्यांच्या जन्मतारखेवरून केलेली आहे. म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत गटात मोडत नसणे इत्यादी बाबतचे सर्व मूळ प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे ही पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील व सादर करू न शकलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. मग या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्यांची निवड झालेली आहे, त्यांची शैक्षणिक अर्हता, त्याचबरोबर वय, जात, त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर म्हणजे उन्नत गटात मोडत नसले बाबतचं जे काही प्रमाणपत्र आहे त्या सर्वांची मूळ प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. ज्या डॉक्युमेंट्समध्ये कोणतेही डॉक्युमेंट्स समजा कमी असतील तर त्या उमेदवाराची निवड जी आहे ती रद्द करण्यात येण्याबाबतची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे 5 नंबर, तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीसाठी उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. ही निवड यादी तात्पुरती असून पूर्णतः उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात, प्रवर्ग व इतर अटी शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वावश्यकता धारण करत नसल्यास किंवा आवश्यक अटी शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी निवड कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येईल. म्हणजे ही तात्पुरत्या स्वरूपातील जी काही यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे. बाकी इतरसुद्धा तुमचे मूळ कागदपत्र जे आहेत त्यांची तपासणी पूर्णपणे केली जाईल आणि याच्यामध्ये कुठे काही अडचण असेल तर त्या उमेदवाराची उमेदवारी आहे ती कोणत्याही निवडीच्या टप्प्यावरती रद्द करण्यात येईल. त्यानंतर पुढे बघा, तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश असलेला उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र आढळून आल्यास अथवा कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र असून देखील व्यवसाय प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास प्रत्यक्ष यादी कार्यान्वित करण्यात येऊन त्या यादीतील उमेदवाराची पात्रता व कागदपत्रे पडताळणी करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सदर प्रतीक्षा यादीतील उमेदवार सुद्धा कागदपत्र पडताळणी अपात्र झाल्यास, कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र असून देखील व्यवसाय प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्या खालील गुणवत्ताधारक उमेदवाराची स्वतंत्र निवड किंवा प्रतीक्षा यादी लावण्याचे अधिकार HVDC ग.क्रे.स. प्रविभाग चंद्रपूर राखून ठेवत आहेत. म्हणजे आता या ठिकाणी
जर काही गैरहजर राहिले कोणी उमेदवार तर त्याऐवजी प्रत्यक्ष यादीमधील उमेदवार जे आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवण्याबाबतचं स्वतंत्रपणे त्यांना सूचना देण्यात येतील. त्यानंतर पुढे बघा 7 नंबर, तात्पुरत्या निवड यादी किंवा प्रत्यक्ष यादी तयार करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे. तथापि अनावधानाने किंवा मुद्रणदोषामुळे झालेल्या चुका सुधारित करून योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार HVDC प्रविभाग चंद्रपूर राखून ठेवत आहेत. त्यानंतर पुढे 8 नंबर, निवड न झालेल्या व प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार HVDC प्रविभाग चंद्रपूर कार्यालयाकडे करू नये. म्हणजे निवड न झालेले व प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार जे आहेत ते करणं या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. उमेदवारांची कोणत्याही पत्रव्यवहाराची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच निवड न झालेले उमेदवार त्याचबरोबर प्रत्यक्ष यादीमधील जे काही उमेदवार असतील त्यांनीही कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार जो आहे तो करायचा नाही आहे. त्याची कोणत्याही प्रकारची दखल जी आहे ती घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. आता या ठिकाणी खाली बघा सिलेक्शन लिस्ट ओपन कॅटेगरी, त्यानंतर पुढे सिलेक्शन लिस्ट SC कॅटेगरी, त्यानंतर बघा पुढे सिलेक्शन लिस्ट ST कॅटेगरी, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट VGA कॅटेगरी, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट NTP कॅटेगरी, सिलेक्शन लिस्ट NTC कॅटेगरी, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट NTT कॅटेगरी, सिलेक्शन लिस्ट SBC कॅटेगरी, सिलेक्शन लिस्ट OBC कॅटेगरी, सिलेक्शन लिस्ट EWS कॅटेगरी. अशा विविध कॅटेगरीची जी काही आहे निवड यादी, तात्पुरती निवड यादी ती या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता याच्यामध्ये पुन्हा बघा 9 नंबरमध्ये एक नवीन सूचना आहे की निवड यादीतील सिलेक्ट लिस्टमधील उमेदवारांनी दिनांक 7/3/2024 पूर्वी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सकाळी 10 ते सायंकाळी 6:15 या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दिनांक 7/3/2024 नंतर मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तर या ठिकाणी आपल्याला एक ठराविक वेळ दिलेली आहे, तर त्या ठराविक वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दिनांक 7/3/2024 नंतर कोणत्याही मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवड जी आहे ती रद्द करण्यात येईल. तर दिनांक 7/3/2024 पूर्वीच या ठिकाणी जाऊन आपल्याला सकाळी 10 ते सायंकाळी 6:15 या वेळेमध्ये पोहोचून आपल्या कागदपत्रांची जी आहे पडताळणीसाठी आपल्याला हजर राहायचं आहे. त्यानंतर आता पुढे हजर कुठे राहायचं आहे, उपस्थित कुठे राहायचं आहे, तर पत्ता देखील या ठिकाणी आपल्याला नमूद केलेला आहे. अधीक्षक अभियंता HVDC गृह के वसु प्रविभाग CTPS कॉम्प्लेक्स निर्माण भवन मागे ऊर्जानगर चंद्रपूर 442 404. आता हे बघा अधीक्षक अभियंता HVDC गृह के वसु प्रविभाग चंद्रपूर यांचे NV किरोलीकर या सरांच्या स्वाक्षरीने हे जी काही प्रसिद्धी ही निवड यादी आहे, तात्पुरती निवड यादी ती या ठिकाणी महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. अप्रेंटिसशिपसाठी किंवा शिकाऊ उमेदवारांची जी काही निवड झालेली आहे त्या सर्वांना मनापासून त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.